काय या कामगारांचं पगार भागवायचं कसं करायचं लय अवघड झालंय. कमिशन तर द्यायला लागतंय. आता घेतले काम भोगाय तर लागणारच आहे. बघूया आता कामगार आल्यानंतर ठरवू. बाजाराचा दिवस आहे, भाजीपाला करायला यायचं आहे. आता काय मुक आला का मुकून दिसतील राम 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 राम. या बसा 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 बसा. मालक. बोला की. आज ह्याचा दिवस आहे, पगार पगार द्यायचा आहे. लोक म्हणजे मला का नाही घरी न्यायचं आहे ही सामान. आधी एक नीट बोलून या पिऊन आला का काय केलंय. मला काय 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 घरी न्यायचं काय 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 पाहिजे तुम्हाला. अहो तुम्ही देताय का नाही मला काय द्यायचं आहे. पगार? याला काय वरनं पैसे आल्याशिवाय मी पैसे कुठे देणार. मी काय घरचा काय का जमीन एकूण पैसे देऊ वाटतो तुमचा पगार करून. अहो पण तुम्ही कशाला बोलवता आम्हाला? अहो बोलवायचा विषय नाही. तुम्हाला सांगू का अहो का काम घेतलं आमदाराला 10% दिलं, साहेबाला ऑफिसमध्ये 15% वाटलं, 25% झालं, 18% GST, 38-42% झालं आणि फायली इकडे तिकडे फिरवायला 8% द्यायला लागते. असं म्हणून 50% रक्कम होत्या आणि तुमचं काम राहिलेलं 50% मी काम कसं करणार तेवढं मला सांगा. की वरचं का आम्हाला सांगायला लागलाय? हातावरची पोट आहे तर तुम्ही का नाही पगार द्या की राव. रात्री खायचं काय आम्ही? तुमच्या हातावरची पोट आहे आमची काय का पाठीवरची पोट आहे. आमची काम केलं तरच पैसे मिळणार आहे. पैसे मिळाल तर मी तुमचे पैसे भागवणार आहे. आयला मालक तुम्ही नाही राव. आता आम्ही का नाही खायचं काय आता सांगा बरं. माझी काय बुद्ध्या सुचल्या मला. मी काम घेतलंय आता तुम्हाला पगार तर द्यायला लागणार आहे. पण आता कसं कर सांगा. पैसे आल्याशिवाय मी कुठे देणार सांगा बरोबर. तुम्ही सांगू नका हो आम्हाला. काय सांगण्यात काय मजा नाही ती. अहो आता मला सांगा हे GST FST सगळं धरून होतंय 50% रक्कम द्यायला लागते बरं का. रक्कम 50% द्यायला लागते वर वाटायला लागते. समजा 100 रुपये मिळालं तर 50 रुपये वर वाटतेच जाते. आणि गावातला एखादा टक्का बिनकामाचं असलं का त्यांना 2-3% द्यायला लागते. राहिलं 47% काम कसं करायचं, काम किती करायचं, माझ्या पोटाला किती घालायचं आणि राहिलेलं तुमचा पगार कसा भागवायचा. नुसतं हात तोंड मिळवून करायला माझं मस्त काही शिर हल्ल्या बघा. बर मालक तुम्ही एक तुम्हाला सांगू का, आज आम्ही नेलं तर आम्ही का नाही 2 घास घरात खाऊ. हा मग काय आता तुमच्या जवळ नाही म्हणलं मग आम्ही काय करायचं? अहो आम्हाला बी दिसतंय हो, आम्हाला बी दिसतंय हातावरची पोट आहे ती दिलं तर सगळं खायचं आहे सगळं हे आहे. एवढं करून पण त्या 47% काम करून पण सरकार म्हणतंय ट्रेझरीला पैसा नाही. अहो तिथे सरकार ते बरोबर आहे की, पण आता इथं आम्हाला खायला नाही की. आता मी काय सांगू सांगा. आता मीच 2 दिवस झालो उपाशी. नाश्त्याला पैसे हवा खिशात नुसतं 50 रुपये येतं. नुसतं 50 रुपये देऊ का. 50 रुपये भागतंय का तुमचं काय होतंय का मला सांगा. 100 आहेत बघा. बरं मी काय म्हणतोय हा मी ऐका हवा तुम्ही का नाही पहिल्यांदा का नाही की कसं आहे माहिती आहे का, वरचं बघून काम घ्यायचं. अहो सगळं घेतलंय काय केलंय हो. सरकार बदललं का घाणा कमिशन बदलतंय. कमिशन बदललं का पोटाला खळगी भरायला पैसा राहत नाही. ह्याला काय करायचं सांगा आता तुम्हीच. मग आता पॉट एक आहे. हा पॉट एक आहे, पॉट कसं बदली करायचं? आणि अहो ती तुम्हाला माहित नाही अण्णा. ती कुठला एक माणूस होता देवाला 2 पोट मागायला गेलता. देव म्हणला ना आलाय का आधी हाई एक तर भर आणि मग ही माझ्याकडे मग सांगतो तुला 2. आज तागाय ते माणूस कोणा देवाकडे गेला नाही बघा दुसरं पोट दे म्हणून. पण ही सगळं तुम्हाला माहित आहे आणि तुम्ही काम कशाला घेता? अरे बाबा मी कशाला काम घेतलंय काय बुद्ध्या सुचल्या काम घेतलंय कोणाला ठावाय. आता हाणून बडून काय करून का नाही ते आता पुढच्या पोटाला काय सांगणार तुम्ही? अहो लय मोठा प्रश्न आहे. मला तर वाटतंय बघा आत्महत्याच करावी. आत्महत्या केल्यावर विशेष मिळत नाही. अहो एवढा त्या 47% काम करून सुद्धा ते येणारे पैसे केलेलं कामाचे पैसे या लेबरचे पैसे भागवायला सरकार म्हणते ट्रेझरीत पैसा नाही. आता काय करायचं सांगा. पण तुम्ही ही वरडता हे तुम्ही का नाही घरी खायचं बंद आहे का? हो घाण ठेवून तुमचा पगार भागवतोय आतापर्यंत. पण आता घाण ठेवायला बी काय नाही आणि उचलायला बी काय नाही, कुणाचं काय द्यायला बी काय नाही. आता तुमची सगळी घरची खाते ती चांगलं आहे. अहो कशाचं चांगलं आहे हो. सगळं याजानं बोललोय राव आम्ही. मग आता म्हणलाय की तुम्ही का नाही आमचं घरचं बरं आहे. कशाला बरं आहे. हे जो उचलायचं त्याचं आणायचं, हे जो उचलायचं त्याचं भागवायचं, त्याचं उचलायचं त्याचं भागवायचं. आता ही बिल येईल आणि हे बिल आलं. सरकार म्हणतंय ट्रेझरीत पैसाच नाही. आता काय करायचं आम्ही सांगा. नाही बरोबर आहे. तुम्ही ट्रेझरीत पैसा नाही. तुम्ही किती दिवसाचा माल भरताय घरी? अहो कशाला माल भरायचा हात उसण्यावर आलंय. सांगा तर साखर कंपनीचं शेजाऱ्याकडे मागायला जातो या.
महिने 15 दिवस तर मग होतं की आधी काम घ्यायच्या आधी 2-2 महिन्याचं भरत होतो आधी आता महिन्यात भरताय महिन्याचं कशाला माझं पाहुणे आले का साखर नसते दूध आणायचं ह्याच्याकडनं मागून दूध आणायचं साखर आणायचं त्याच्याकडनं मागून मग आता माझ्यासाठी बी का नाही मागून घेऊन या आम्हाला मला आता घरी काय बघा तुम्ही जर लय आम्हाला आमच्यावर बोधरेशन करायला आला तर मी आत्महत्या करणार आहे बघा तुमची नावं लिहून सांगतो बघा. मला टेन्शन देऊ नका सांगतो आलं का पैसे पहिल्यांदा मी तुमचं देणार आहे बरं तुम्ही आत्महत्या केल्यावर आमचं पोट राहते तुम्ही राहावा नाही तर काय करा मी मरून जातो माझ्या डोक्याच्या मागचा हेडा कमी होते बघा तुम्ही घ्यायला नाही पाहिजे होत ना कॉन्ट्रॅक्ट तुम्ही मला नका शिकवू झाले सगळं आता हे काय करू मी आता मी काय करू शकत नाही तुम्ही जावा ही पोट शिकवते ती मला काय सांगू ना मला पैसे पाहिजे तुम्हाला का नाही जावा, आज काय- आल्यावरती तू बघा तुम्ही जर मला पैसे मागितले फोन केला तर मी आत्महत्या करणार आहे बघा सांगतो तुम्हाला मग आत्महत्या केल्यावर आम्ही खायचं काय आता खाऊ द्या काय तर जावा तुम्ही शहाणं होऊ नाही, नका आम्हाला गेला तुम्ही आम्हाला पैसे द्यायला नाही, लागतात कुठला पैसे वरनं आले ना पैसे द्या ना सरकार म्हणते ट्रेझरीत पैसा नाही पैसा आला का तुमचा देऊन टाकतो. आम्हाला पाहिजे पैसे